मित्रांनो, सर्वांचं शेतकरी बिझनेस सोशल मीडियामध्ये स्वागत आहे. मी योगेश कदम. आजचा आपला टॉपिक आहे शेतकऱ्यांना घरच्या घरी मिश्र खते तयार कशा प्रकारे करायची त्याविषयी माहिती देणार. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. पहा, आता आपली 50 किलोची एक गोणी तयार करण्यासाठी लागणारे खत किलोमध्ये, म्हणजे एक 50 किलोची गोणी तयार करण्यासाठी किती प्रमाणात किलो खत वापरला संयुक्त तर तुमची 50 किलोची मिश्र खताची गोणी तयार होईल. पहा, आता यामध्ये आपण दिलेले मिश्र खताचे नाव बाकी यामध्ये दिलेलं संयुक्त म्हणजे युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश हे असे आपण टेबल केलेले आहेत. त्यामध्ये पहा, आता पहिला ग्रेड आहे NPK 15-15-15. यामध्ये आपल्याला युरिया घ्यायचा 17 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचा 47 किलो आणि पोटॅश घ्यायचा 13 किलो. त्यानंतर 10-26-26 यामध्ये युरिया 11 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 82 किलो, पोटॅश 22 किलो. 12-32-16 तयार करण्यासाठी 13 किलो युरिया घ्यायचा आहे, 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचा आहे, 14 किलो पोटॅश घ्यायचा आहे. त्यानंतर DAP तयार करण्यासाठी 20 किलो युरिया घ्यायचा आहे, 144 किलो सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचा आहे. यामध्ये पोटॅश नाही आहे त्यामुळे पोटॅश घ्यायचाच नाही. 20-20-20 यामध्ये 22 किलो युरिया घ्यायचा आहे, 63 किलो सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचा आहे आणि 20 किलो घ्यायचा आहे पोटॅश. 19-19-19 यामध्ये 21 किलो युरिया, 60 किलो पोटॅश आणि 12 किलो सिंगल सुपर फॉस्फेट 60 किलो आणि 12 किलो घ्यायचा पोटॅश. 18-18-18 हा ग्रेड तयार करण्यासाठी 12 किलो घ्यायचा युरिया, 20 किलो घ्यायचा सिंगल सुपर फॉस्फेट, 9 किलो घ्यायचा पोटॅश. 24-24-0 यामध्ये 38 किलो घ्यायचा युरिया, 75 किलो घ्यायचा सिंगल सुपर फॉस्फेट, पोटॅश नाही घ्यायचा, यात पोटॅश नाही. 14-35-14 यासाठी 16 किलो घ्यायचा युरिया, 110 किलो घ्यायचा सिंगल सुपर फॉस्फेट आणि 32 किलो घ्यायचा आहे पोटॅश. यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे म्हणून फॉस्फरस आपल्याला जास्त घ्यायचं आहे. याप्रमाणे तुम्ही जर मार्केटमध्ये ह्या पर्याय मार्केटमधल्या जर समजा उदाहरणार्थ 15-15 भेटत नसेल, 10-26 भेटत नसेल, 12-32 भेटत नसेल, DAP भेटत नसेल, तर तुम्ही हे संयुक्त खतं घेऊन घरी याप्रमाणे जर किलोमध्ये जर मिक्स केले तर तुमचे हे ग्रेड तयार होतात. या ग्रेडनं तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हा पर्याय म्हणून वापरू शकतात. जर तुम्हाला मार्केटमध्ये जर 15-15 भेटत असतील तर हेच ग्रेड घेऊन टाका, कारण पैशाचं जर तुम्ही गणित लावलं याचं तर सेमच येणार आहे. थोडंफार मागं पुढे 5-50 रुपयाचा फरक येईल फक्त, पण तुम्हाला हा पर्याय आहे. जर मार्केटमध्ये कसं आता शॉर्टेज येतं मालाचं खताचं, त्यावेळेस तुम्ही हा पर्याय वापरू शकता आणि अशा प्रकारे संयुक्त खतातून मिश्र खते तयार करू शकतात. ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या शेतकरी बिझनेस सोशल मीडियाला लाईक, शेअर, फॉलो करायला नक्की विसरू नका. अधिक जर संपूर्ण पिकाविषयी जर माहिती